नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आपला झाले सलग 2 ते 3 दिवसापासून ब्लॉग येत नाही आहे. त्याचं कारण असं होतं की आमचं घरी थोडं प्रॉब्लेम असल्यामुळे तो ब्लॉग काही शूट करता गेलं नाही. तर आज आपण ब्लॉग शूट करतो आहे. आज होतं आमच्या इथे लग्न आणि आपण सुरुवातीपासूनच लग्नाचा वॉल टाकण्यास सुरुवात केली होती. तर फायनली वराड पण आलं होतं आणि त्यांनी पारणंला पण सुरुवात केली होती. पारण्या करत खूप छान डान्स पण करत होते. आणि इकडे बघू शकता नवरदेवाची गाडी पण एकदम खूप छानपणे सुंदरपणे सजवलेली होती. आणि इकडे नवरदेवाच्या मित्रांनी नवरदेवाला उचलून आणलं होतं डान्स करण्यासाठी. इकडे नवरदेव, वराडी मंडळी आणि मित्रमंडळी खूप छान फुल उत्साहामध्ये डान्स करत होते. ऊन पण खूप काढायचं होतं, पण तरीसुद्धा डान्स खूप करत होते. आणि इकडे मी मस्त डान्स बघत होतो आणि असं वाटत होतं नवरदेव कधी मंडपामध्ये जाईल. लग्न म्हटलं की सगळे खूप आनंदी आणि उत्साहामध्ये असतात, फक्त 2 व्यक्ती सोडून. एक म्हणजे नवरीचे आईवडील, दुसरे नवरदेवाचे आईवडील. एवढं कडाक्याचं ऊन असून सुद्धा एवढे खतरनाक नाचत होते, अगदी जल्लोषामध्ये. त्यानंतरला मी थोडंसं घरी आलो होतो, पण घरी आल्यानंतर बघलं तर आमचे फॅमिली मेंबर पण तयार झाले होते. इकडं माझी छोटी सिस्टर आहे आणि इकडे परत नंतर आम्ही लग्नामध्ये परत वापस आलो होतो. इकडं आमचे गँग मित्रमंडळ पण इकडे आजूबाजूला उभे होते की DJ कधी येईल आणि कधी लग्न लावतील. आणि फायनली DJ लग्न मंडपापाशी आला होता, तर सगळ्यांची पळापळ चालू होती मंडपाकडे जाण्यासाठी. पण त्यानंतरला परत असं झालं की परत मित्रमंडळींनी परत DJ चालू करायला लावला. म्हणून परत DJ चालू झाल्यानंतर काही जण तिकडे गेले, काही मंडपाकडे गेले. पण आम्ही म्हणालो जाऊ द्या बुवा, आता काही हो, आपण मंडपामध्ये जाऊन बसूया. मग फायनली आम्ही मंडपाकडे निघालो होतो. आमच्यासमोर किती गर्दी बघू शकता तुम्ही. हे सगळे बाहेर उभे होते जोपर्यंत नवरदेव बाहेर होता तोपर्यंत. जसा नवरदेवाचा DJ लग्न मंडपापाशी आला तर सगळे मंडपाकडे चालले. हे बघा तुम्ही किती मोठी गर्दी आहे. सगळे फक्त वाट बघत होते की कधी लग्न लागतं आहे आणि कधी लग्नाला खूप उशीर झालेला होता. म्हणजे जवळपास 5:15 झाले होते, पण तरी पण लग्न लागत होतं. आणि 5 वाजूनसुद्धा बघा तुम्ही किती कडाक्याचं ऊन होतं अजूनसुद्धा. हे बघा. आणि आम्ही मंडपामध्ये गेल्यावर लगेच 1 मिनिटामध्येच बाहेर परत वापस आलो, कारण की एवढी गरम होत होती त्याच्यामध्ये, खूप जास्त गरमी होती. त्याच्यामुळे आम्ही लगेच परत बाहेर येऊन थोडंसं उभे राहिलो. हे बघा तुम्ही बघू शकता, बाहेर आलो होतो. आणि इकडे नवरी पण आली होती आपली, पण नवरी येऊन तरी पण नवरदेव तिथे अजून हजर झाला नव्हता. म्हणून आम्ही नवरदेवाची वाट बघत होतो. नवरदेव काय आणखी तिथे आलेच नव्हता. त्यानंतरला फायनली काही लोकांनी नवरदेवाला डायरेक्ट उचलूनच आणलं होतं, कारण की मित्रमंडळ DJ चालू असल्यामुळे काही नवरदेवाला येत नव्हते. जसं उचलून आणलं तसं डायरेक्ट मंडपामध्येच नेण्याचा प्रयत्न केला. नवरदेवाला डायरेक्ट मंडपामध्ये नेलं, पण नवरी अजून बाहेरच उभी होती. मग नंतर नवरी पण तिकडे नवरीला चालत जावं लागलं. सगळ्यांनी नवरीला चालत नेलं तिकडं नवरीच्या कल्वरेटने. त्यानंतरला फायनली लग्न लागायला सुरुवात झाली. आणि आम्ही इकडे ऐन मंडपाच्या गेटपाशी बसलो होतो, कारण की इथून थोडीशी हवा येत होती म्हणून थोडंसं बाहेरच बसलो होतो. आतमध्ये काही गेलो नव्हतो. त्याच्यामुळे मला जास्त काय शूट करण्यात आलं नाही. लांबूनच मी झूम करून शूटिंग केली. आणि त्यानंतरला आमच्या गावातले संघर्ष नायक सुधाकर बायनिका जे लग्नासाठी हजर झाले आणि त्यांचं स्वागत करण्यात आलं आमचे सुनील गायकवाड यांच्या हस्ते. त्यानंतरला त्यांचे फोटो वगैरे घेतले आणि त्यांनी भेट देऊन परतीचा प्रवास केला. तर फायनली इकडे लग्न लागायला सुरुवात पण झाली होती. त्याचा माझ्यापेक्षा डबल होतो.
शिक्का बदन समाधियामी कामी सुमेच्या चारा वीरमणी शिक्का बदन समाधियामी जुरा मेरे मध्य प्रमाद दाना वीरमणी शिक्का बदन समाधियामी मोसा वादा वीरमणी शिक्का बदन समाधियामी या ठिकाणी पहिल्या साधूला मुलीने मुलाच्या गळ्यात हार टाकायचा आहे, दुसऱ्या साधूला नवरा मुलगा नवरीच्या गळ्यात हार टाकणार आहे आणि तिसऱ्या साधूला आपल्या हातामध्ये जे आशीर्वाद रूपी जे पुष्प दिलेले आहेत त्याचा वर्षाव करायचा आहे. नते शरणं गायं बुद्धोमे शरणं गुरं हेतो नसाचं वचन हेतो मी जय मंगलम साधु नते शरणं गायं धम्मे शरणं गुरं हेतो नसाचं वचन हेतो मी जय मंगलम साधु भक्तिमे शरणं गायं संगमे शरणं गुरुं हेतो नसाचं वचन हेतो मी जय मंगलम साधु त्यानंतर मस्त लग्न वगैरे लग्न लागल्याच्या नंतर लगेच जेवणासाठी पाहुणे मंडळी बसली होती आणि आम्ही वाढपेट करण्यासाठी तिथून आम्ही बाजूला निघून गेलो होतो. आणि इकडे वाढता आम्ही इतकं घामाघूळ झालं होतं कारण गरमीच तेवढी होती म्हणून थोडंसं बाहेरून हवा खात होतो. बघितलं तर एवढा चेहरा भयानक झाला होता. त्यानंतर तर मला काही शूट करणं झालं नाही. तर कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक कमेंट फॉलो सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.